या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस। आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल। आमचा पत्ता दुकान नंबर 159, ग्राउंड फ्लोअर, ए विंग, न्यू विजय मार्केट, जळगाव। बांगलादेश येथे हिंदूंवरती होणारा अत्याचार या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे आज रोजी पद्मावती मंगल कार्यालय येथे विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। यामध्ये आपल्या हिंदू समाजाकडनं उपस्थित झालेले महाराज, आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं कशासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। काय नाव? नमस्कार, मी जनार्दन महाराज प्रेसपूर। आज या ठिकाणी जळगावला सकल हिंदू समाजामार्फत एक बैठक आयोजित केली, ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्या सर्वांशी संवाद साधला, त्या सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्यातून लक्षात आलं की खूप वेदना सर्वांना बांगलादेशमध्ये जे कृत्य घडतं आहे, बांगलादेशमध्ये राहत असलेला जो अल्पसंख्याक समाज आहे, त्यामध्ये हिंदू, बौद्ध, शीख आहेत, या सर्वांवर जे अत्याचार होत आहेत, माता भगिनींवर अत्याचार होत आहेत, हॉस्टेलवर आक्रमणं होत आहेत, गुरुद्वारे जाळपोळ होते आहे, हिंदू मंदिरं भग्न करायचे प्रयत्न होत आहेत आणि त्या लोकांना सळोकी पळो तिथल्या लोकांनी करून ठेवलं आहे। अल्पसंख्याकांना ते विदीर्ण चित्र आहे, हृदयाला वेदना देणाऱ्या त्या गोष्टी आहेत। तर आम्ही सर्वांनी सर्व संप्रदाय आणि सकल हिंदू समाजाने त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि मानवाधिकार आयोगाने ह्याची नोंद घ्यावी, केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी याबाबतीत बोलावं अशी आम्ही असं आवाहन आपल्यामार्फत करतो आहे, सर्वांना केलं। आणि 16 ऑगस्ट शुक्रवार येणारी 16 तारीख त्या दिवशी जळगाव जिल्हा कळकळीत बंद पाडावा आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि कळकळीत जळगाव जिल्हा बंद करून याचा निषेध नोंदवावा, या गोष्टीचा तीव्र निषेध यासाठी आज आवाहन करण्यात आलं। त्या 16 तारखेला जो बंद आहे जळगाव जिल्हा, त्यामध्ये सर्वांशी आपण चर्चा केली आहे, त्यांचं अनुमोदन आहे। अत्यावश्यक सेवा सुरू राहतील आणि त्या दिवशी कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी। कोणत्याही घोषणा, बॅनर त्याचे नसतील। मौन ठेवून फक्त एक माणूस म्हणून जे काही तिथे घडतं आहे त्याचा आम्ही निषेध केला पाहिजे माणुसकीसाठी, यासाठी तो कळकळीत बंद पाळायचं आवाहन आज रोजी आम्ही केलं आहे।